नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. अगदी रवाळ तूप बनवायचं तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुपाचं प्रमाण योग्य येण्यासाठी मेन रोल हा असतो तो साईचा, म्हणजेच दुधावरच्या मलाईचा. त्यासाठी दूध हे कमीत कमी 2 वेळा व्यवस्थित तापवून घेतलेलं असावं. त्यानंतर गरम केलेलं दूध हे रूम टेम्परेचरला येईपर्यंत ते लगेचच फ्रीजमध्ये ठेवावं. फ्रीजमध्ये ते किमान 3 तास तरी ठेवावं, जेणेकरून अशी जाडसर साय किंवा मलाई त्यावरती येईल. हीच पद्धत वापरून 8 दिवसांची मलाई इथे मी घेते. यामध्ये गाय आणि म्हैस या दोघींच्या दुधावरची साय घेतलेली आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही दूध तापवलं तर दोन्ही दुधावरची साय ही एकदम जाडसर येते. लोणी काढण्यासाठी इथे मी बीटरचं हे ब्लेड वापरते. ब्लेड बीटरमध्ये व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं. आधी आपण फक्त साय पूर्ण मिक्स करून घेतोय. सुरुवातीला 1 थेंबरही पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे. सर्व साय मिक्स केल्यानंतर फक्त अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकायचं आणि परत बीटरने सर्व फिरवून घ्यायचं 1 मिनिट. एकदम जास्त पाणी टाकाल तर ताक आणि लोणी वेगळं व्हायला बराच वेळ लागतो. त्यामुळे एकदमच पाणी नाही टाकायचं. लोणी सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता 1 ग्लास पाणी टाका आणि परत 5 मिनिटं कंटिन्यू बीटर चालवत राहा. अशा पद्धतीने जर तुम्ही तूप काढाल तर नक्कीच वेळही वाचेल आणि हातसुद्धा खराब किंवा चिकट नाही होणार. बरोबर 7 ते 10 मिनिट हे छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे लोणी आणि ताक छान सेपरेट झालेत. आता हे असंच फ्रीजमध्ये आपण 4 ते 8 तास ठेवायचं. रात्रभर ठेवलं तरीही हरकत नाही. हे तुम्ही 8 ते 12 तास फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. फक्त 8 दिवसाच्या साईपासून किंवा मलाईपासून आपण इथे लोणी, ताक त्याचबरोबर तूप छानपैकी काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता त्याचं प्रमाण किती झालेलं आहे ते. आणि बरोबर 8 दिवसाच्या साईपासून तुम्हाला अर्धा लिटर किंवा अर्धा किलो एवढं तूप हे दर आठवड्याला मिळतं. आता भरलेले भांडे कसे धुवायचे ते पण अगदी सोपं आहे. एका भांड्यात गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये ब्लेड टाकून ते असं धुवून घ्यायचं. हे बघा, तुमचे हातही खराब नाही झाले. आणि आता तसंच बीटरही धुवून घ्यायचे. घासूनही निघणार नाही, पण फक्त गरम पाण्याने इतकं छान क्लीन आउट ते झालेत. तो अशा पद्धतीने तुम्ही हात खराब न करता ही तूप छानपैकी काढू शकता. आता रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बघूया लोण्याचं काय झालंय ते. हे बघा, एकदम लोणी घट्ट झालेलं आहे. आता हे लोणी अशा झाऱ्याने काढून घ्यायचं. यामुळे लोण्यातलं पाणी हे निघतं आणि फक्त घट्ट लोणी हे बाहेर येतं. आतापर्यंतच्या एकाही स्टेपमध्ये मी तूप करायला लोण्याने हात भरवले नाहीत किंवा माझे हात चिकटही नाही केलेत. मग आहे ना व्हिडिओ हा तुमच्या कामाचा? चला तर मग पटकन सबस्क्राईब करा, कारण आपलं टार्गेटच आहे फेब्रुवारी एंडपर्यंत 5000 सबस्क्रायबरचं. तर जास्त वेळ न घालवता पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, कारण हे एकदम फ्री आहे. आता हे सगळं लोणी आपण एका कढाईमध्ये तूप करायला गॅसवर ठेवून देऊ. पातेल्याच्या अवतीभोवती लोणी आहेच, पण मला तर हात खराब नाही करायचेत, तर मग मी ह्याला ठेवते गरम करायला कमी गॅसवरती. आणि बघा, सर्व लोणी तर विरघळलं एकदम. मग हे कढाईमध्ये टाकून घेऊ आणि सुरुवातीला 2 मिनिटं हाय फ्लेमवरती तूप कडवून घेऊ. ते ओतू जाऊ नये म्हणून त्यामध्ये चमचा उलटा करून ठेवायचा, जेणेकरून सतत लक्ष द्यायचा त्रास कमी होईल. तर अशा प्रकारे छानपैकी तूप हे आपलं होत आहे आणि चमचा हा आपण उलटा करून ठेवलेला आहे, त्यामुळे ओतू जाण्याचं प्रमाण किंवा शक्यता ही खूप कमी आहे. जवळपास 10 मिनिटांनी तूप छान तयार झालंय. तर मग होताना व्हिडिओ अगदी हात खराब न करता
चिकट न करता तूप तयार करण्याचा, तर मग नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं टार्गेटच तुम्हाला माहीत आहे फेब्रुवारी एंडपर्यंत 5000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं. त्यामुळे लगेचच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. एकदम परफेक्ट असं तूप आपल्या इथं बनलेलं आहे. एकदम परफेक्ट 10 किलो तूप इथे बनलेलं आहे आणि ते पण एकदम दाणेदार आणि रवाळ. कलर सुद्धा खूप छान आलाय. सो तुम्ही ह्या तुपापासून खूप छान छान पदार्थ बनवून घरच्यांना खाऊ घालू शकता. त्यामुळे नक्कीच आपला व्हिडिओ फॉलो करा आणि असं छान छान तूप तयार करा. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा.